यानंतर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। संतोष देशमुख यांच्या पत्नीला शिक्षण संस्थेमध्ये नोकरी दिली जाणार आहे। शिक्षण संस्थेमध्ये कनिष्ठ लिपिकची नोकरी दिली जाणार आहे। रमेश आडसकर यांच्या शिक्षण संस्थेमध्ये कनिष्ठ लिपिकाची नोकरी त्यांना देण्यात आल्याची माहिती समोर येते। तर संतोष देशमुख जे मस्साजोगचे सरपंच होते, पण त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आलेली होती आणि आता त्यांच्या पत्नीला शिक्षण संस्थेमध्ये नोकरी दिली जाणार असल्याची माहिती आहे। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल? सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीला आता नोकरी दिली जाणार असल्याचं कळतंय। एक मोठा आधार म्हणावा लागेल। संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर अनेक मदतीचे हात समोर आले होते। यामध्ये अनेकांनी पैशाच्या रूपामध्ये देखील मदत केली होती। मात्र रमेश आडसकर यांनी ज्या पद्धतीची ही मदत केली आहे, आता त्यांच्या शिक्षण संस्थेवरती छत्रपती शिवाजी विद्यालय म्हणून आडस इथली शिक्षण संस्था आहे, त्या शिक्षण संस्थेवरती कनिष्ठ लिपिक म्हणून नोकरी देण्यात आलेली आहे आणि त्या संदर्भातली जी शासकीय प्रक्रिया असते, शिक्षण विभागाकडून ज्या पद्धतीने नियुक्तीचे आदेश वगैरे मिळणार असते, ही सगळी संपूर्ण प्रक्रिया पार पाडल्यानंतर आज जो नियुक्तीचा आदेश आहे, हा नियुक्तीचा आदेश मस्साजोग या ठिकाणी आणून त्यांना देण्यात आला। विशेष म्हणजे हा आदेश देत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे जिल्हा प्रमुख आहेत राजेश्वर चव्हाण यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती आणि ही संपूर्ण प्रक्रिया पाडत असताना शिक्षण संस्थेकडून शिक्षण विभागाकडे त्या संदर्भात मान्यता घेण्यात आली आणि नंतर शिक्षण उपसंचालकाकडून याला परवानगी मिळाली। मध्ये राज्य सरकारच्या स्तरावरून देखील याला प्रयत्न केले गेले होते आणि त्यामुळे आता ही नोकरी मिळाल्यानंतर आता अश्विनी देशमुख त्या ठिकाणी नोकरी करणार का? निश्चितच सुरेश, त्यांची यावर काय प्रतिक्रिया आहे तेही बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।